बातमीत सत्यता हीच आमची ओळख। राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे। आता धुळे शहरामध्ये गांजा तस्करी करणाऱ्या इस्माला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्याकडून 21 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोंदूर मार्गे शिरपूरकडून नाशिककडे जाणाऱ्या एका इस्मास पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतला आहे। तो इसम वाहन क्रमांक MP09DN 1147 गाडीतून जात असताना त्याला थांबवून पोलिसांनी त्याच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये 28 किलो वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थ आढळून आला आहे। सविस्तर असे की परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या पथकाच्या धडक कारवाईत गांजा तस्करी करणाऱ्या एकाला गजाआड करण्यात आला आहे। धुळे तालुका पोलीस ठाण्याचे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी अवैध धंद्यांवर आपलं लक्ष करत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गोंदूर फाटा येथील मोरानी ब्रिजच्या खाली एक इसम इर्टिका वाहनातून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारा 28 किलोग्राम वजनाचा एकूण 6,16,440 रुपये किमतीचा गांजा सदृश मादक पदार्थ घेऊन नाशिककडे विक्रीच्या उद्देशाने जात होता। त्याला ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या कब्जातून एकूण 21,16,440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव अंतरसिंग वेचन बर्डे वय 26 राहणार ठाकूर फल्ल्या केरमला तालुका वर्ला जिल्हा बडवानी असे आहे। तो गांजा सदृश अंमली पदार्थ नाशिक येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे। तसेच या प्रकरणात पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत। नमस्कार, मी प्रोबेशनरी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज। काल दिनांक 16/5/2025 रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही गोंदूर मार्गे शिरपूरवरून नाशिककडे जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले। तो इसम गाडी क्रमांक MP09DN 1147 या गाडीतून जात होता। त्याच्या गाडीची झडती घेतली असता आम्हाला त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एकूण 5 गोणी गांजा सदृश पदार्थ आढळून आला। या गांजा सदृश पदार्थाचे पूर्ण वेट आहे 28 kg आणि त्याची टोटल किंमत होते 6,16,440 रुपये। त्याचबरोबर आम्ही त्याची इर्टिका गाडी सुद्धा जप्त केलेली आहे। अशा प्रकारे या गुन्ह्यात जप्त केलेला एकूण ऐवज आहे 21,16,440। या कारवाईमध्ये धुळे तालुका पोलीस स्टेशनचे PSI धनवटे आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता। याचप्रमाणे आम्ही मादक पदार्थ अधिनियम 1985 कलम 8(क)(20)(ब)(2)(ब) याच्यानुसार गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब, ॲडिशनल SP किशोर काळे साहेब आणि SDPO संजय भांबळे साहेब यांच्या आदेशानुसार धुळे तालुका पोलीस करत आहेत। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।